लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा मार्च-एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. महिन्याचे 4 हप्ते थकलेले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेले आहेत. 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे. आणि एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास काही लाडक्या बहिणींचे 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळतंय. त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत. आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. जवळपास 80 लाख, तब्बल 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये अशी माहिती सध्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळतंय. तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हा खात्यामध्ये जमा होईल असं सामाजिक आणि न्याय विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं सांगण्यात येतंय. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी, अजून एक बातमी समोर आली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता पूर्णपणे बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे आणि या पडताळणीवरून अपात्र महिलांची संख्या समोर आलेली आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे आणि या महिला अपात्र ठरल्याने त्यांची लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना आता वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही. केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट केल्या नाही. चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं. तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणे किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणे हे देखील त्यांना भोगल्याचं दिसत आहे. त्यानंतर बघा, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. भाजप आमदारांकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. पाहू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठीचा GR देखील आलेला आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर त्या पैशांच्या संदर्भातला GR शासनाने काढलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे. महत्त्वाचा निर्णय शासनाने जारी केलेला आहे आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडनं देखील मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. आता बघा महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 मोठ्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या वितरणासाठी तब्बल 344 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. बघा, सुरुवातीला काय होत असतं, हप्ता वाटप होत असताना जो काही निधी आहे तो महिला व बाल विकासाला पाठवला जातो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता सामाजिक न्याय विभागाकडनं हा निधी जो आहे तो महिला व बाल विकास विभागाला पाठवला आहे. मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. शासनाचा निर्णय म्हणजे GR आलेला आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आलेला आहे. त्याच्यामध्ये शासनाने सांगितलेल्या शासन निर्णयामध्ये की मे महिन्याचा हप्ता वाटप होईल. त्याच्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, जी तारीख आहे कधीपासून पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील याची सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. तर बघा, स्वतः त्यांनी घोषणा करून दिलेली आहे की कोणत्या तारखेपासून तुम्हाला पैसे येणार आहे.
आहेत, म्हणून तर आपण त्याची पण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार याची थेट तारीख जाहीर केलेली आहे. 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. मोनिकाताई राजळे यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 मे दरम्यान जमा केली जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे वाटप होणार आहे. आतापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलकडे लक्ष असू द्यायचं आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी आता मेसेज येऊ शकतो. तुमचे जे पैसे आहेत तो आल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो. बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे देखील यायला सुरुवात आलेली आहे. मला बऱ्याच लाडक्या ताईंनी मेसेज करून सांगितलं आहे की त्यांना 23वा हप्ता आहे तो मिळालेला आहे. तर लाडक्या ताईंनो, ज्यांना हा 23वा हप्ता मिळालेला आहे त्यांनी पटपट सर्वांनी एकदा कमेंट करून सांगायचं आहे की मला हप्ता मिळालेला आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नाही आले त्यांना त्या ठिकाणी लवकर पैसे मिळणार आहेत. त्यामुळे पटपट सर्वांनी कमेंट करायची आहे. माझ्या सर्व लाडक्या ताईंना आता 1500 रुपयांचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे. तर ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे पैसे आले म्हणून. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. तर लाडक्या ताईंनो, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.